तर एका बाजूने पापडीचा संघ, दुसऱ्या बाजूने बघितला परफेक्ट 11चा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परफेक्ट 11चा संघ बघितला प्रथम फलंदाजी करणार आहे आणि यंगस्टर पापडीचा संघ बघितला प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे या मैदानावरती. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक फॉर बोथ द टीम्स हिअर. चला फलंदाजी नाव येऊ द्या. 1 मिनिट थांबा कारण फलंदाजी नाव येणं गरजेचं आहे. परफेक्ट 11 गोलंदाज अनिकेत आहे पण एक एक्स्ट्रा खेळाडू परफेक्ट 11. बघा हा आता दुसऱ्या फेरीचा मॅच आहे त्याच्यामुळे तुमच्या नावामध्ये परफेक्ट 11 आहे पण नाव पण परफेक्ट गेली पाहिजे. परफेक्ट आहे पण इफेक्ट देखील तुमचा चांगला पाहिजे मी म्हणेन तुकाराम मंगेला. चला पुढच्या मिनिटात लगेच येणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा खेळाडू परफेक्ट 11. प्रेक्षक वर्ग मी म्हणेन बघितला आपण चांगला आहे. 25 तारखेला प्रेक्षक वर्ग खूप जास्त होता तुकाराम मंगेला आपण बघितलं तर. त्याचं कारण बघितलं सुट्टीचा दिवस होता आणि नाताळचा तो दिवस आपल्याला पाहायला भेटला आणि त्या कारणाचा प्रेक्षक वर्ग चांगला होता 25 तारखेला. आज देखील चांगला आहे परंतु रविवारच्या दिवसामध्ये खचाखच हे मैदान भरेल यात काही शंका नाही आहे तुकाराम मंगेला. नक्कीच जो ग्रँड फायनलचा दिवस आहे 29 तारखेचा तो मॅच ऑन. पहिलं षटक हाताळण्यासाठी अनिकेत. अकोटप्याचा चेंडू होता शॉर्ट ऑन पूल केला स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये. वेगाने शतकशेक चेंडूवरती पोहोचलेत. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. मॅच स्टार्ट झालाय. जयेश आणि देवेंद्र ही जोडी मैदानावरती. पहिला चेंडू जयेशने खेळलाय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. समोर तगडा प्रतिस्पर्धी आहे यंगस्टार पापडी. तर परफेक्टला परफेक्ट खेळावं लागणार आहे आणि एक अशी टोटल उभी करावं लागणार आहे ती चॅलेंजेबल असेल. परफेक्ट 11चा संघ प्रथम फलंदाजी करतोय. देवेंद्र आता मात्र सामोरं जाणार आहे अनिकेत यांच्या गोलंदाजीवरती. पहिल्यापासून तयारीत होते. कदाचित त्यांना मोठा फटका मारायचा होता परंतु ओळखलं अनिकेतने आणि त्या पद्धतीने बघितलं टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा लो गेला आणि त्या कारणाचा भाग पाडलं. त्या चेंडूला खेळण्यासाठी बघितलं आपण जवळच बघितलं आपण फक्त बघितलं आपण एकच धाव आतापर्यंत पाहायला मिळते स्कोअरबोर्ड वरती तुकाराम मंगेला. 2 चेंडूचा खेळ झाला. 1 धाव या आतापर्यंत स्कोअरबोर्ड वरती आले. तिसऱ्या फेरीचा चौथा सामना सुरू आहे त्यानंतरचा होणारा मॅच. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. पाठीमागे गेला जागा बनवली. खेळला पॉइंटच्या रिझन मध्ये. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. पुढचा सामना आहे साई चरण 9192 आणि श्री शनिदेव कृपा टेंबीपाडा या 2 संघादरम्यान. रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. साई चरण 9192 आणि शनिदेव कृपा टेंबीपाडा या संघादरम्यान पुढचा मॅच. पुन्हा एकदा मिस्टर शोक आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपण्याचा प्रयत्न. हातात चेंडू निसटलाय. असंतोष होते तिथे आणि असंतोषांच्या हातून हा झेल निसटलाय. 1 धाव ऍड होईल स्कोरबोर्ड वरती. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 4 चेंडू नंतर स्कोर जाऊन पोहोचलाय तो बरोबर 4 वरती. 4 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. बघा कशा पद्धतीने चेंडू ड्रॉप झालाय. मी म्हणेन प्रयत्न अतिशय छान. मी म्हणेन डाईव्ह छान लावली होती मात्र शेवटच्या क्षणी बघितलं झेल सुटला गेला. गडी बाद होण्याची शक्यता. कोणती चूक करत नाहीये क्षेत्ररक्षक. गडी बाद होतोय. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा आपण मैदानाकडे येऊया. डीजे गेला. मला वाटतं मिस्टर मी वसईकर आपले खूप चाहते आहेत आणि खरोखर खूप प्रेमी आहेत मी म्हणेन. आणि अजून एक त्यांच्याकडनं कमेंट्स येते. तुकाराम मांगेला आणि कैलास पाटील जोडी बघितला आपण तालुका समालोचनाचा राजा आणि महाराजा असे त्यांनी उल्लेख केलेला आहे. थँक्यू मी वसईकर. थँक्यू. नेहमीच प्रेक्षकांची पसंती लाभली आणि त्यांच्या प्रतिक्रिया देखील लाभल्या आणि तुमचं प्रेम आहे तिथून ऊर्जा येते. तुमच्या कॉमेंटमध्ये म्हणजे जसं म्हणतो ना प्रेम मिळतं, आपुलकी मिळतं, आपलेपणाची भावना मिळते आणि तुमच्या 4 शब्दांमध्ये समालोचन करण्याची नवी ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा घेऊन नेहमीच आपण येत असतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. मॅचच्या दिशेने जाऊया.
5 चेंडूचा खेळ झाला. एक पहिला गडी बाद झालाय. धावा धाफलकावरती 4. क्रॉस बॅट आहे. क्रॉस पोझिशन मध्ये नव्हते. पुढचा पायी हल्ला नाही. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. देवेंद्र यांनी पहिलं षटक संपले आणि ॲज युजल अनिकेतनं पहिलं षटक चांगलं हाताळले. एक गडी बाद केलाय. एक विकेट गेलाय. पहिलं षटक संपत असताना धावा धाफलकावरती येते. एक गडी बाद 4. महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा देवाची आठवण नक्कीच येईल काही शंका नाही मित्रांनो. छान गाणं मी म्हणेन. 4 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ होत आहे. बघितलं, निहाळलं, त्याच्यानंतर सोडून दिलं, बाकीचं काम पूर्ण केलं. पंचांनी अवंतर धावेत भर होते आणि अवंतर धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते 5 या धावसंख्येवर. देवेंद्र 1 वरती खेळतोय. 2 चेंडूचा सामना केलाय आणि शुभमला अजूनपर्यंत खातं उघडायचं आहे. दिगंबर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रिमेंडस मॅच बिटवीन पापडी अँड परफेक्ट 11 तुकाराम मंगेला. चांगला सामना चालू आहे दोन संघादरम्यान. ऑफस्टम्पच्या बाहेर पहिला तर वाटलं होतं थोडं स्क्वेअर होतील. बॅटच्या मधोमध येत नाही. वरच्या बाजूला चेंडू लागतोय. शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पुढं. स्कोर 1-1 न पुढे चाललाय. पण समोर प्रतिस्पर्धी संघ पाहता थोडासा वेग वाढवणंही गरजेचं आहे. खास करून परफेक्ट 11ला देवेंद्र किंवा शुभम या दोनपैकी एक खेळाडूला थोडंसं अटॅकिंग खेळणं, आक्रमक खेळणं या क्षणाला गरजेचं आहे. दिगंबर पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकर एंडला शुभम. हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बघितलं, थोडीशी हाफ पिच डिलिव्हरी नक्कीच होती. उसळी घेतलेली होती. मात्र बॅटवरती कनेक्ट व्यवस्थित होत नाहीये चेंडू आणि त्या कारणाचा चेंडू थोडासा पाठीमागे निघून जातो. गुड डिलिव्हरी म्हणायला काही हरकत नाहीये. शरीरभेदी गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. टूवर्ड्स द बॅट्समन थोडासा आतही आणतोय, शरीराच्या दिशेने नेतोय. त्याचा फायदाही झालाय. डॉट बॉल आलाय. आता दूर होता भरपूर बाहेर होता. पंच इशारा करतात, व्हाईट बॉलचा इशारा करतात. ऑफस्टम्पच्या बराच बाहेर जाणारा हा चेंडू. हे एक धावाने का होईल की एकदा स्कोरबोर्ड तर पुढे जातोय पण जो दबाव आहे कदाचित फलंदाजावरचा तोही कमी होऊ शकेल. पण तो एक फटका पाहिजे. एक मोठा फटका पाहिजे, मोठा हिट पाहिजे या मॅच मध्ये येण्यासाठी. परफेक्ट कनेक्ट होणारा स्ट्रोक पाहिजे. परफेक्ट कनेक्ट नाही झाला तर थोडीशी गडबड होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेताना गडी बाद. यष्टी रक्षक होते गणेश कक्कड आणि त्यांनी सरळ यष्ट्या वरती बरोबर चेंडू लागलाय. गडी बाद झालाय. विकेट आलाय. गाणं येणार आहे. धाव आहे धाफलकावरती 8. 2 गडी बाद 8. तर म्हणजे बघितलं, लेग स्टंपवरती तो वाईड, त्याच्यानंतर ऑफ स्टंपवरती तो वाईड आणि त्याच्यानंतर बघितलं आपण थोडासा बॉल कनेक्ट झाला होता. मात्र बघितलं रनआउटच्या रूपाने बघितलं आपण गडी बाद होताना पाहायला मिळतोय. काल एक गोलंदाज होता बघितला आपण मुदतसीर सारखं मला वाटतं आणि बघितलं आपण लगातार त्यांनी ते रनआउटच्या रूपाने गडी बाद केले. तो देखील एक रेकॉर्ड पाहायला भेटला तुकाराम मंगेला. नाही, तो एक वेगळा विक्रम होता. शेवटला तो संघ कमी पडला होता. क्रॉस बॅट फटका खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते लॉंगनला पोहोचले होते राहुल आणि राहुलला हा झेल टिपलाय. अजून एक विकेट. गडी बाद. एक वर्ष बघितलं आपण हा संघ आपण बघतोय. टप्पा पडला, उंची जास्त होती, उंचीला ओळखलं पंचांनी. वाईटचा इशारा होतोय. वाईटच्या रूपाने धावफलक पुढे सरकलं जातं. बघितलं आपण 9 या धावसंख्येवरती. भरपूर उंची होती. ताकदीने खेळण्याचा प्रयत्न.
गडी बाद इज गॉन देअर. गडी बाद होत असताना पाहायला मिळतोय. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाकडे येऊया. डीजे म्हणजे पोझिशन मध्ये नव्हते, थोडासा गुडघ्याला वाकवलं पण बॅकला होते. थोडा बॉडी जर बॅलन्स पाहिला तर मागच्या दिशेनं गेला होता, त्याच्यामुळे इतका डिस्टन्स पार होऊ शकला नाही. चेंडू फक्त वर गेला आणि स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये क्षेत्ररक्षक जो तैनात होता तो धावत आला आणि त्यानं झेल टिपलाय. या षटकाचा खेळ पाहिला तर बॅटनं कमी धावा आल्यात, वाईड ना आल्यात, 22 ना आल्यात, त्याच्यामुळे इतक्या ज्या धावा उभारायच्या आहेत त्या बॅटनं येत नाही आहेत. याचा अर्थ शॉर्ट सिलेक्शन चुकले, फटक्यांची निवड थोडीशी चुकले या षटकात. ऑफस्टॉपच्या बाहेर होता गली रिजन मध्ये, म्हटलं फटक्याची निवड चुकली, आता निवड योग्य केले. गली रिजन मध्ये चेंडू झाला बॉललाईन जवळ, चेंडू गेलाय सरळ थर्डमॅन रिजन मध्ये. पंचाचा इशारा होतोय, इट्स 4 चौकार. काय लागले जाणून बुजून हा खेळा. गलीमध्ये क्षेत्ररक्षक होता, थोडासा गली आणि बॅकवर्ड पॉईंटच्या बाजूला क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट केला गेला, पाठलाग केला गेला. पण जसे आउटफील्ड आहे, आउटफील्ड फास्ट आहे, त्या कारणास्तव चेंडूला रोखता आलं नाहीये. 2 षटकांचा खेळ संपला असताना धावा धावावरती 13, अजून किमान 13 धावा पाहिजे. मागचा सामना आपण 28चा पाहिला आहे, त्याच्यामुळे या 25-26 धावा देखील कदाचित आव्हानात्मक ठरू शकतील. परफेक्ट 11. आता मात्र 13 वरती पोहोचतोय. राजूने तो परफेक्ट स्ट्रोक खेळला होता. एका चेंडूमध्ये 4 धावा त्यासाठी आलेत. देवेंद्र 2 वरती खेळतोय. दिगंबर पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, मात्र बघितलं चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. तर मागच्या चेंडूवरती काय घडलं होतं, मागच्या चेंडूवरती चांगलं टॅलेंट, टेम्परमेंट आणि परफेक्शनचा वापर केला गेला होता, टेक्निकचा तो चांगला वापर केला गेला होता आणि त्या कारणाचा तो चौकार आपल्याला पाहायला भेटला होता तुकाराम मंगेला. नक्की, जसं तुम्ही तकनिकचा उल्लेख केला बघा, तकनिक नसेल तर तकलीफ होणार, त्याच्यामुळे टेक्निक पाहिजे तुमची. खेळण्यासाठी तुमचं तंत्र पाहिजे, मंत्राची नाही तंत्राची गरज असते आणि तेच मागच्या चेंडूवरती दाखवलं होतं. इथे नव्हतं, मागे पुन्हा एकदा बॉडी गेली होती, हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक अनिकेत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, दूर राहिला थोडा चेंडू. 2 धावा जरूर आल्या पण तितका प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. हा फटका पाहिला तर खेळायचा होता, मोठा फटका स्लॉक करायचा होता, पण तुम्ही पोझिशनमध्ये या, चेंडूच्या रेषेमध्ये या, समोर या, जागेवरनं बॅट थोडीशी फिरवण्याचा प्रयत्न झाला होता. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला तो 16. जर टाइमलाईन पाहिला पण स्क्रीनवरती लास्ट बॉल ट्रॅकिंग जर पाहिला, एक चौकार बाजूला ठेवला तर वाईड आणि विकेट, डब्ल्यूचे जास्ती भरमार त्यामध्ये दिसते. उसळी घेतली होती, पुन्हा एकदा बॅट लावण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता. वाईड येतोय, इट्स वाईड य आणि वाईडच्या रूपाने धावफलक पुढे सरकलं जाईल. जसा अगोदर सुद्धा उल्लेख केला की आता या पूर्ण टाइमलाईन मध्ये ना डब्ल्यू जास्त आहे, कधी विकेटचा डब्ल्यू आहे, कधी वाईडचा डब्ल्यू आहे, तर डब्ल्यू जास्त आपण पाहिल्यात. धावा 17-17. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातील. झुकले, त्याच्यानंतर चेंडूला खेळलाय ऑन साइडला, चेंडू वेगाने येतोय मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये थोडासा उशिरा चेंडू गॅदर केला जातोय. पंपलिंग झाली होती. 2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्याने धावफलक पुढे सर्कल झाले 19 धावसंख्येवरती. 19 इज द स्कोर फॉर लॉस ऑफ 4 विकेट हियर. राजू इज प्लेइंग ऑन 8 and देवेंद्र इज प्लेइंग ऑन 3 हियर. ट्रिमेंडस क्रिकेट ऑन दिस ग्राउंड तुकाराम मांगेला. 3 वरती आणि 8 वरती बॅटिंग करत असताना राजूनं थोडंसं आशा निर्माण केलेली आहे. म्हणजे मागे एक चौकारी पाहिला, त्यानंतर बॅटिंग जी पाहतोय ती थोडी आश्वासक दिसून येते. ऑफस्टॉपच्या बाहेर आता कट करायचं होतं, लेट कट, पण पाठीमागे म्हणजे जो फ्लाइंग स्लिप आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलेला आहे. वेग इतका नव्हता की तिथून लेट कट केला जाईल, दिशा द्यायची होती. गडी बाद झाला, एक जोडी जमली होती असं वाटत होतं, त्याच वेळेला विकेट, गडी बाद.
चेहऱ्यावरती त्यांच्या नाराजी नक्कीच दिसून आलेली आहे, पण ते स्वाभाविक आहे. एकच फटका खेळत होते, एका फटक्याने नाही होत. तुमच्याजवळ फटके वेगवेगळे असायला हवे. धावा आहेत धावफलकावरती 19. शेवटचे 2 चेंडू आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. फाईनचं क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र बघितलं आपण एक धाव आले. गणेश काकड नॉनस्ट्राईक घेतला तो थ्रो आला होता, मात्र बघितलं थोडासा उशीर झाला. 22चा इशारा पंचाकडनं झालाय. एक धाव आणि स्ट्राईक आता रोटेट झालाय. देवेंद्रकडे स्ट्राईक आलाय. शेवटचा चेंडू आहे. धावा आहे धावफलकावरती 20 वर नाही ते 26, 24, 22 पुन्हा एकदा 20. 26, 24, 22, 20, 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. व्हायचं पुन्हा एकदा इशारा झालाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 21 22 धावांचं लक्ष इथे काढायचं आहे. मागच्या मॅच मध्ये यंगस्टर पापडीला 23 धावा करायच्या होत्या, इथे 22 धावा करायच्या आहेत. एक ब्रेक मध्ये ऐकूया धून आणि येऊया पुन्हा एकदा. कुठे जाऊ नका पात्रा. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित आणि पाटील परिवार पुरस्कृत कैलासवासीय गणपत बाबूराव पाटील व कैलासवासीय किसन बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ स्पर्धा. आजचा 5वा दिवस. 5व्या दिवसातील दुसऱ्या फेरीचा 4था मॅच पाठलाग करायचा आहे टीम यंगस्टर पापडीला. 22 धावांचा पुढचा मॅच साई चरण 9192 आणि श्री शनिदेव कृपा टेंबीपाडा या 2 संघादरम्यान होतोय टॉस का बॉस नाणेफेक होतो. हा जिमचा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय मित्रांनो. नारंगी क्रीडा मंडळ आणि ही जिम आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे नारंगी गाव म्हटलं की खूप काही आहे. मी म्हणेन तुकाराम मंगेला आपण बघितलं तर नो डाऊट म्हणून नारंगीला फेवरेट असं म्हटलं जातं. नो डाऊट एन फॉर नारंगी इज द बेस्ट. ईस्ट ऑर द बेस्ट, नारंगी इज द ऑलवेज बेस्ट मी म्हणतो तुकाराम मंगेला. त्याची एक आठवणी आहे. म्हणजे आता जिमच्या त्या खिडक्या दाखवण्यामागे एक आठवण आहे. एक 2007 ज्यावेळेला तुम्ही इथे आला होता ते ग्रिल त्यासाठी लावल्यात कारण त्यावेळेला त्या तिन्ही त्या खिडक्यांच्या कसं त्या नितीन कोळीच्या त्या खेळीनं तुटल्या होत्या, त्याच्यामुळे त्याला आता ग्रिल लावण्यात आलेत. 2007ची ती आठवण आहे आणि NC चषकाची ती आठवण आहे. नितीन कोळेने त्या काचा फोडल्या होत्या, तिन्ही काचा फोडलेल्या होत्या. आणि एक अजून एक तुकाराम मंगेला आठवण आहे. त्याच्या पुढच्या वर्षी आपण बघितलं तर नितीन कोळे आणि सुयोग वैती एकाच मी म्हणेन संघामध्ये खेळले होते आणि सुयोग वैतीने ते बघितलं आपण फास्टेस्ट 100 केली होती. आजही तो रेकॉर्ड आहे आपण बघितलं तर. आणि स्पेशली बघितलं 7 फेब्रुवारीला माझा तो वाढदिवस होता आणि जे प्राइस दिलं होतं ते 100 रुपयाचं प्राइस पुन्हा एकदा ते मला त्यांनी दिलं होतं रिटर्न मध्ये तुकाराम मंगेला. नाही त्याची आठवण अजूनही म्हणजे मागे एकदा सुयोगचा एक इंटरव्ह्यू होता येणार होता लाईव्हला, त्यावेळेला देखील त्यांनी त्या शतकाचा उल्लेख केला होता आणि ते शतक कधी आलं होतं त्याची विचारणा त्यांनी केली होती. एक चांगला खेळ त्यावेळेला सुयोग वैतीच्या बॅटमधनं पाहिला होता. एका मॅचची आठवण नक्कीच रविकांत यांनीही केली की बँड्राच्या अगेन्स्ट सुयोग वैती आणि सादिक अन्सरीने केलेला तो धावांचा पाठलाग 3 षटकामध्ये तोही पाहिलाय. आणि ज्यावेळेला वसई विरार प्रीमियर लीग 2019ला या मैदानावरती पार पडली होती ना, त्यावेळेला पुन्हा एकदा जुना सुयोग दिसून आला होता. असं नाही बऱ्याच आठवणी आहेत, त्याच्यामुळे त्याचाही उल्लेख करणं आवश्यक आहे. आता 22 धावांचा पाठलाग करायचा आहे तो यंगस्टर पापडीच्या संघाला. हा संघ तोच आहे म्हणजे गेल्या वर्षी जर आपण पाहिलं 2023ला जे 6 संघ क्वालिफाय झाले होते त्या 6 संघामध्ये क्वालिफाय होणारा यंगस्टर पापडीचा संघ होता, तो आता खेळतोय. त्याच्या समोर आहे परफेक्ट 11. 22चा पाठलाग करायचा आहे प्रतीक गरज आणि दुसऱ्या बाजूला राहुल गोंड ही जोडी मैदानावरती आणि पहिली षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दिनेश. बॉलर सज्ज होतोय दिनेश. 22 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या मैदानावरच्या बऱ्याचशा प्रसंगाचे नक्की साक्षीदार कैलास आपणही आहाल, त्याच्यामुळे त्या गोष्टी शेअर करताना जी आठवण. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, कट करायचा होता. म्हणजे बऱ्याच वर्षी आपण पाहिलं ज्या 1 वर्ष होतं 2016ला ज्यावेळेला NCC कप आपले कप्तान भूतपूर्व कप्तान अजित वाडेकर साहेब आले तर त्याही क्षणाची सोबती आपण सर्वजण आहोत. बऱ्याचशा अशा ज्या मेमरीज आहेत, मेमरीज यासाठी सांगतो की जसं म्हणतं ना की बातें भूल जाती है लेकिन यादें हमेशा याद रहती.
धाबाची संधी होती पण संधी निसटलेली आहे. तिथे 2 धाबा या चेंडूवरती पुढं. या 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय 3 वरती. राहुल आणि प्रतीक ही जोडी विकेटवरती आपल्याला पाहायला मिळते. बघा कशा पद्धतीने तो थ्रो गेलाय. मी म्हणेन रनआउटची संधी होती परंतु शेवटच्या क्षणी बघितला चेंडू निसटला हातामधून. प्रतीक गाऱ्या नो डाऊट आपण बघितलं 2000 ऑन साइडला चेंडूला खेळलाय. चेंडू डीप मध्ये निघून जातोय. इट इज अ बेगे, इट इज अ मॅग्निफिसंट अँड इट इज अ 6 हियर. षटकार आहे तर कम ऑन डीजे. आहेत प्रतीक गरत नो डाऊट. तुकाराम मंगेला राहुलने तो स्ट्रोक खेळलाय. मिडल स्टंपवरती चेंडू होता तरी देखील चांगल्या पद्धतीने मी म्हणे पिक केलाय तो चेंडू ऑफ साइडला. 4 धावा एंटर द गॅप फॉर 4 हियर. तुकाराम मंगेला प्रतीक गरतच्या बद्दल मी म्हणत होतो की 2022 मध्ये 8वा ते NCC कपचं क्रिकेट ज्यावेळेस अनेक चौकार त्याने ठोकले ते मी म्हणेन ते अजूनही आठवण येत प्रतीकच्या. नक्की त्याची आठवण देखील केली होती पण सध्याच्या घडीला पाहिलं तर राहुल कोण इनफॉर्म आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी चांगली चुणक दाखवली. समोरच्या दिशेनं एक षटकार ठोकला गेला होता. आता एक षटकार एक चौकार. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतो ऑफ साईड दिशेनं. ऑफ ड्राईव्ह केला. वाईडिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक पोचल्यात. त्या पहिल्या त्या धावाच्या संधीने कदाचित जी आशा होती तो धावबाद आणि त्याचा होणारा परिणाम तो निघून गेलेला आहे. आणि आता चांगली फलंदाजी राहुलही करतोय. धावा झाल्या धावफलकावरती 14. 14 इज द स्कोर हियर. 22 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे पहिल्या षटकातील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न कदाचित मला वाटतं लवकर खेळले असतील आणि त्या कारणाचा चेंडू पाठीमागे निघून जातो. एंड ऑफ द ओव्हर नंबर फर्स्ट हियर. प्रतीक वळले पायाच्या जस्ट जवळून तो चेंडू निघून गेला. यानंतर जाऊया आपण टॉस. साई चरण 9192 आणि श्री शनिदेव कृपा टेमीपाडा. कॉमेंट्री बॉक्समध्ये जसा जावा. रविकांत यांचा आवाज ऐकता. झहीरभाई यांचा आवाज ऐकलाय. भरत मोरे यांचा आवाज ऐकलाय. कालावण मृदुल मेहर यांनाही ऐकलं होतं. आजही आहेत ते. त्यांचे आवाज आपल्यापर्यंत नक्कीच ऐकू येईल. मृदुल मेहर यांचाही आवाज आपल्यापर्यंत ऐकू येईल. टॉस झालाय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय साई चरण 9192 आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय 9192 ने घेतलाय. याचा अर्थ बॅटिंग करेल श्री शनिदेव कृपा टेमीपाडाचा संघ. चालू मॅच सुरू आहे. तिथं पाठलाग केला जातो. 22 धावांचा 12 चेंडूचा खेळ आहे. 8 धावा अजूनही करायचे आहेत. दोन्ही जोडी मैदानावरती प्रतीक आणि राहुल आणि जे षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल जयेश. प्रतीक द मॅन फ्रॉम कलम आणि राहुल बघितलं 13 वरती खेळतोय. 4 चेंडूचा त्याने सामना केलाय. त्यामध्ये षटकार आणि चौकार देखील त्यांनी दाखवलाय. अप्रतिम खेळ केले राहुलने अप्रतिम खेळ केले. नो डाऊट इज अ ब्युटिफुल प्लेअर. जयेश बघितलं आपण गोलंदाज पाहायला मिळतोय. तो दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. शॉट ऑफ लेंथ तितक्याच ताकदीने खेळलाय. गडी बाद. ताकद होतं पण टायमिंग थोडंसं कमिंग होतं. गडी बाद होतोय. तेच तुकाराम गेला. नक्कीच विकेट गेला आणि त्याची आवश्यकता होती. या क्षणाला विकेट जाणं तोही राहुलचं. इनफॉर्म फलंदाज राहुल ते बाद झाल्यात. वाईडिश लॉंगॉनला एक चांगला झेल टिपला गेला. आखूड टप्प्यात चेंडू ज्याला पुलचा फटका करण्याचा प्रयत्न केला गेला होता. राहुल ज्यानं 5 चेंडूमध्ये 13 धावा केला. 1 चौकार 1 षटकार. पहिला चेंडू होता जयेश यांचा. बघा पूल करायचा होता. बॅट थोडी हातामध्ये जशी फिरली असं वाटते. त्याच्यामुळे तिथे ताकद झोकू शकले नाही त्या फटक्यामध्ये. आणि एक चांगला झेल जो ज्याला काऊ कॉर्नर म्हणतो तसं वाईडिश लॉंगॉनला हा झेल टिपला गेला. अशोक नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. अशोक क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी. 11 चेंडू आणि 8 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. यंगस्टार पापडी वर्सेस परफेक्ट 11 यांच्यामध्ये हा सामना पाहायला मिळतोय. परफेक्ट 11 संघाने बघितला 21 धावा उभारल्या होत्या 3 षटकामध्ये आणि पाठलाग करत असताना बघितला 1.1 षटकामध्ये आतापर्यंत बघितला 14 धावा फलकावरती पाहायला मिळते. 14 for 1. रिक्वायर रन रेट बघितला 4.36 आपल्याला पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. सिंगल येते. भरपूर वेळ होता फलंदाजाकडे स्ट्रोकला खेळण्यासाठी. मी म्हणतो तुकाराम गेला.
वेळ होता पण त्यांनी अलॉंग द ग्राउंड खेळला. माहिती आहे जितका आस्किंग रन रेट आहे ज्या गतीनं जायचं आहे मग थोडीशी रिक्स घ्यायची नाही त्याचाही विचार त्यांनी केला होता. पापडी संघ बघितला आपण प्रतीक स्ट्राईकला आहे. लेदरचा एक अप्रतिम क्रिकेटर प्रतीक. Oh, he's gone there. What a beautiful catch. What a beautiful catch. What a beautiful catch. अप्रतिम झेल पाहायला मिळतोय. चांगल्या फलंदाजाचा एक चांगला झेल पाहायला मिळतोय तुकाराम मंगेला. सुंदर म्हणजे अशा मॅच मध्ये सुद्धा असं काही वेगळं घडू शकतं दाखवून दिलेलं आहे. कडक स्ट्रोक खेळला होता, कव्हर ड्राईव्ह खेळला होता, अप्पीश खेळलं होतं पण एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक होता आणि त्यांना काय सुंदर झेल टिपलाय आणि प्रतीक गरज सारखा फलंदाज हे बाद झालाय. बॅक टू बॅक दुसरा विकेट जो आपण पाहतोय. प्रतीक परतलाय पण रिप्ले इंटरेस्टिंग आहे कारण एक चांगला शार्प कॅच ज्याला म्हणूया जयेश यांचा चेंडू होता ऑप्शनच्या बाहेर. एक कडक बघा कडक कव्हर ड्राईव्ह केला होता आणि त्या कडक कव्हर ड्राईव्हला शार्पली रिॲक्शन टाइम कमी होता, रिफ्लेक्शन टाइम कमी होता आणि शुभम होते आणि शुभम ना काय कॅच बघा. हो कॅच ऐसे कॅच पकडते नाही चिपकते तसा शार्प कॅच शार्पने दाखवलेला आहे आणि विकेट गडी बाद झालाय. नक्कीच असे झेल घेणं काय खायची गोष्ट नाही आहे परंतु ते करून दाखवलं बघितलं क्षेत्ररक्षाने. गुड कॅच बाय द फिल्डर या नो डाऊट. अशोक अजूनही मैदानावरती आहे आणि नौका खेळाडू बघितलं विकेटवरती पाहायला मिळतोय. हो प्लेसमेंट कुठला सामना कुठे येतो तुकाराम मांगेला कारण ज्या वेळेस चेंडू जास्त होते धावा कमी होते. आता मात्र बघितलं आपण तर सामना क्लोज मध्ये येतोय. काय म्हणायचंय? क्लोज आहे त्याच्यामुळे फिल्डिंग सुद्धा थोडीशी क्लोज लावली. म्हणजे तो लगारमधला शेवटचा सीन आहे ना जंटलमॅन क्लोज इन तसा हा मॅच पण क्लोज आलाय. फिल्डिंग पण थोडीशी क्लोज पोझिशन आहे. सिंगल सेव्हिंग फिल्डिंग मध्ये फटका खेळा क्षेत्ररक्षक पोहोचेल की नाही पोहोचू शकणार. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडते कोणी क्षेत्ररक्षक मध्ये लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईल फील्ड करत तोपर्यंत 2 धावा चेंडू पडते पूर्ण. या 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचला 17-17. 7 चेंडूचा खेळ आहे 5 धावा अजूनही करायचे आहेत. 7-5चा खेळ मैदानावरती आहे. इंटरेस्टिंग आहे हा शेवटचा चेंडू. नक्कीच एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. स्कूप करण्याचा प्रयत्न केला गेला होता सिंगल येते. एंड ऑफ द ओव्हर नंबर सेकंड इयर. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये फक्त 4 धावेची गरज आहे. काल एक सामना झाला होता तुकाराम मंगेला ज्यावेळेस 4 धावा होत्या त्या 4 धावा होऊन सुद्धा दिल्या नव्हत्या समोरच्या संघाने. बऱ्याच वेळा म्हणजे कालचा सामना किंवा कित्येक सामने असे आपण पाहिले आहेत की एक विकेट गेल्यानंतर येणारा दबाव वाढणारा प्रेशर. आता जरी आपण कंपॅरिझन पाहिलं तिथे 13 होत्या 8 होत्या फक्त प्रॉब्लेम काय ते 5 धावांचा नाही आहे विकेट डिजेटचा पण प्रॉब्लेम आहे. तिथे 4 विकेट होते इथे 2 विकेट आहेत. आता शेवटचे क्षण कोण हाताळणार त्याची चर्चा आहे. बघा ही दृश्य आहेत ज्या वेळेला ड्रोनच्या सहाय्यानं खरेदी केलेली होती त्याच्यामुळे मैदानाचं ज्या फ्लड लाईट्स ऑन आहेत त्यावेळेचं हे दृश्य बघा. 8 पोल्स आहेत आपण बघितलं तर 8 पोल्स आहेत आणि त्याच्यावरती बघितलं तर आपल्याला त्याच्यामध्ये बघितलं आपण कॉमेंट्री बॉक्स देखील आपल्याला पाहिलं काय व्ह्यू आहे म्हणजे छान व्ह्यू. आणि त्याच्याबद्दल बघितलं तर नारंगीचं गाव देखील पाहायला मिळते आजूबाजूचा नजारा पाहायला सिटी देखील आपल्याला पाहायला मिळते. मी म्हणेन अप्रतिम तुकाराम मंगेला. नाही त्या व्ह्यूनं नक्कीच म्हणजे जसं मैदानाचं दृश्य दिसले जसं आंतरराष्ट्रीय पातळीवरती काहीशी मैदान आहेत त्याला जोडणार. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. स्कूप केलाय चेंडूला स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचल्यात. फील्ड केल्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव घेताना गडी बाद की नाबाद. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचाच्या दिशेने जाऊया. विकेट आउट आहे नाही हे पाहूया. आता सर्वांच्या नजर आहेत आणि क्लोज आहेत म्हणून त्या एका गोष्टीचा उल्लेख नक्कीच केलाच केला की 6-4 झालेल्या नाही आहेत एका मॅचमध्ये. तसं काय घडलं तर पुन्हा एकदा त्या सामन्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कालची आठवण म्हणजे मुदस्सीर सारखा तो गोलंदाज होता त्यांचा संघ होता आणि तो सामना त्यांनी जिंकला होता. मी म्हणेन
ती आठवण होईल का बघायचं आहे. एका बाजूने पापडी संघ प्रयत्न करतोय पुढे येण्याचा, दुसऱ्या बाजूने परफेक्ट 11 संघ परफेक्ट होण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतोय या मैदानावरती. दोन्ही संघ कॅमेरामॅनने सर्व दृश्य परफेक्ट कशी टिपले ती बघूया, कारण धावा ती बघणं गरजेचं आहे. इट्स DBN इयर. DBN या नावामध्ये भरपूर काय आहे मी म्हणेन. D फॉर धनंजय, B फॉर बाबू अँड N फॉर नारंगी. खूप काय आहे मी म्हणेन तुकाराम. नक्कीच, पण आपल्या एका समालोचकाने त्याला नावही दिलं होतं, म्हणजे दमदार भरोसेमंद नेटवर्क असंही दिलं होतं DBNला. त्याच्यामुळे त्याचाही आहे उल्लेख. दमदार आहे, भरोसेमंद आहेस, त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी उल्लेख होणं गरजेचं आहे. थोडंसं क्लोज आहे, त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करतायत की हा आऊट आहे की नाही. मामला थोडासा गरम आहे तुकाराम वाघेल. आपण बघितलं तर कडक आहे, गरम आहे, सगळं काही नक्कीच पाहायला भेटेल याची काही शंका नाही आहे. अजूनही थोडंसं क्लोज पाहायला मिळतंय. दोन्ही फलंदाज बघितलं विकेटवरती ठाणपणे उभे आहेत. चला स्क्रीनवरती आपण पाहणार आहोत काय घडलंय या थोडासा जर तर प्लेअरचा आडोसा आहे, त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्यावेळेला स्टंप डिस्ट्रॉय झाले त्यावेळेला काय घडलंय पुन्हा एकदा समोरच्या अँगलला आपण बघूया. इट्स नॉट आउट. त्याच्यामुळे 2 धावाही आल्यात. 2 धावा आल्यात. थोडंसं क्लोज होतं, त्यामुळे निरीक्षण करण्यात आलं आणि त्यानंतर तिसऱ्या पंचाने इथे दाखवलं होतं की नॉट आउटचा इशारा. 5-2 आता मात्र समीकरण आहे. 5 चेंडू 2 धावेची गरज आहे. कारण बघितलं नाबादच्या रूपाने खेळाडू पाहायला मिळतोय, परंतु खूप क्लोज होता. आपण बघितलं तर करंट रन रेट बघितलं आपण 9.23 आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो 5 चेंडू 2 धावेची गरज आहे. 5 डिलिव्हरीज अँड 2 रन्स टू मेक हिअर. 5-2 असं म्हणूया. फाईट करायची आहे. 5-2 हा 5-2 नाही, हा कव्हरच्या दिशेनं ठोकलेला हा चौकार, विजयी चौकार बॅटमधनं येतोय अविनाश यांच्या आणि सामना जिंकला यंगस्टर पापडीच्या संघानं. अभिनंदन यंगस्टर पापडी. हार्ड लक टू परफेक्ट 11 पण आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. आपलंही मनापासून आभार. पुढचा सामना सुरू होतोय. साईचरण 9192 आणि शनिदेव कृपा टेंबीपाडा. कालच्या दिवसामध्ये समाजच्या कक्षामध्ये मृदुल मेहर यांनी आम्हाला साथ दिली होती. तर मृदुल आपल्याला विनंती आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. मृदुल जॉईंट होतील आमच्या समोरच्या कक्षामध्ये. मॅचला होईल सुरुवात. साईचरण 9192 ज्यानं नाणेफेक जिंकले, त्याच्यामुळे मॅचला होईल सुरुवात. तेव्हा आवाज ऐकूया पुन्हा एकदा मृदुल मेहर यांचा. हॅलो. सवारी शिवाजी चौकामध्ये